हाय, हॅलो, नमस्कार मंडळी. मी प्रियंका तुम्हा सर्वांचं तुमच्या आवडत्या YouTube चॅनल वृत्तंपरा प्रज्ञामध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. आज आपण दिवाळीच्या पार्श्वभूमीवर एक खास आध्यात्मिक स्वच्छता करणारा व्हिडिओ बघणार आहोत. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल, आपण नेमकी स्वच्छता कसली करणार आहोत? तर ही स्वच्छता फक्त आपल्या घराची नसणार आहे, तर ही स्वच्छता असणार आहे आपल्या मनाची, ही स्वच्छता असणार आहे आपल्या विचारांची आणि ऊर्जेचीही. जर तुम्ही आपला हा व्हिडिओ बघण्यासाठी एक्साइटेड असाल, तर मला आत्ता कमेंटमध्ये टाइप करा. आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. त्याआधी माझं छोटंसं इंट्रोडक्शन. नमस्कार, मी प्रियंका बागुल खैरनार, सर्टिफाईड होपोनोपोनो EFT हीलर आणि लॉ ऑफ अट्रॅक्शन प्रॅक्टिशनर. चला तर मग सुरू करूया आपला आजचा व्हिडिओ. आजच्या व्हिडिओत आपण आपल्या दिवाळी निमित्त आपण आपल्या घराची साफसफाई कशी करावी, मनाची, विचारांची, भावनांची साफसफाई कशी करायची हे बघणार आहोत आजच्या या व्हिडिओमध्ये. तर दिवाळी आली तर आपण आपल्या घराची साफसफाई करायला घेतो आणि ही साफसफाई करत असताना आपल्याला अशा बऱ्याच वस्तू आपल्या घरात सापडतात, ज्या आपण खूप वर्षानुवर्ष ठेवून दिलेल्या असतात. आज आपल्याला उपयोगात नाहीये, कधीतरी उपयोगी येतील असं म्हणून आपण त्या वस्तू साचवून ठेवतो. पण खरं तर तुम्हाला माहिती आहे, नाही माहीत, मला माहीत नाही. पण ह्या साचवलेल्या वस्तूंमुळे एक स्टॅग्नंट एनर्जी, साचवलेली ऊर्जा म्हणजे साठलेली ऊर्जा तुमच्या घरात बनत असते आणि ही ऊर्जा जी असते ती नकारात्मक असते. ती स्थिर ऊर्जा असल्यामुळे ती नकारात्मक ऊर्जा असते आणि ह्या ऊर्जेला रिलीज करणं, सोडून देणं खूप गरजेचं असतं. आता हे सोडून देण्यासाठी काय बरं करावं लागेल? तर ज्या वस्तू तुमच्या कामाच्या नाहीयेत, तर त्यांना प्रेमाने आणि आदराने घरातनं बाहेर काढा. याच तुमच्या काही वस्तू असू शकतात, कदाचित काही भांडी असू शकतात. आपल्याला महिलांना सवय असते, की गरज असली किंवा नसली, आवडली म्हणून वस्तू घ्यायची आणि गरज नाहीये म्हणून तिचा वापरच करायचा नाही किंवा कोणीतरी पाहुणे आले, की मग काढू असं म्हणत वर्षानुवर्ष ती वस्तू तशीच घरात पडून राहते, ठेवलेली राहते. कुणी आलं तर काढली जाते अथवा ती तशीच वर्षानुवर्ष धूळ खात पडते किंवा मग घराच्या कुठल्यातरी कोपऱ्यात पडते. ह्यामुळे काय होतं, घराचा तो कोपरा जो असतो ना, तिथेही एक एनर्जी, एक ऊर्जा साचवली जाते, जी नकारात्मक स्वरूपाची असते आणि त्या भांड्यांमध्येही त्यांचा कधी वापरच न झाल्यामुळे एक स्टॅग्नंट एनर्जी, एक साचवलेली ऊर्जा तिथे त्या भांड्यांमध्येही निर्माण होते आणि यामुळे आपल्या घरात निगेटिव्ह एनर्जीज आपल्याला फील व्हायला सुरुवात होते. बऱ्याच वेळा असं होतं, आपण घरात गेलो की आपल्याला हवं तितकं पॉझिटिव्ह वाटत नाही. असं जर तुमच्यासोबत आज होत असेल किंवा तुम्ही असं कधी जाणवलं असेल, तर तुमच्या घरातल्या ज्या गोष्टी उपयोगाच्या नाहीयेत, जसं की कपडे असतील, जे बऱ्याच दिवसापासून घातले नाहीयेत, चांगले आहेत, तर त्यांना डोनेट करा. भांडे चांगले असतील, तर त्यांना डोनेट करा. नसेल डोनेट करणं शक्य, तर तुम्ही भांड्यावाल्याला किंवा मग एखाद्या कबाडीवाल्याला ते देऊ शकता. त्याच पद्धतीने तुम्ही कपड्यांची विल्हेवाट लावू शकतात योग्य पद्धतीने. तर किंवा मग कपडे, साड्या जर जुन्या असतील तर त्यांच्यापासून रियूज करा त्यांना. त्यांच्यापासून ड्रेस शिवा. म्हणजे ते एकदा वापरण्यात तरी येतील. म्हणजे त्या ऊर्जेला, इन शॉर्ट सांगायचं हेच आहे, की त्या ऊर्जेला तुम्हाला स्टॅग्नंट एनर्जी फॉर्ममध्ये ठेवायचं नाहीये. साठवलेल्या ऊर्जेच्या फॉर्ममध्ये तुम्हाला ती ऊर्जा ठेवायची नाहीये. कारण ऊर्जा जेव्हा एका ठिकाणी साचली जाते ना, तेव्हा ती नकारात्मक ऊर्जा बनत असते आणि जेव्हा ती फ्लोमध्ये असते, वाहती असते ना, तेव्हा ती पॉझिटिव्ह सकारात्मक ऊर्जा असते. आणि जेव्हा ही ऊर्जा वाहती असते ना, ती आपल्यासाठीही खूप छान काम करते आणि ज्यावेळेस आपल्या घरात वस्तूंद्वारे किंवा मग घरात असलेल्या इतर काही गोष्टींद्वारे ही ऊर्जा जेव्हा साचवली जाते ना, तेव्हा आपला फिजिकल स्पेस तर ती ऊर्जा ऑक्युपाय करतेच. म्हणजे आपल्या घराचे जे कोपरे असतात, त्यांची जागा तर ती ऊर्जा घेतेच, पण सोबतच आपली मानसिक स्पेस म्हणजे आपलं मानसिक जी जागा असते ना, तीही ती ऊर्जा व्याप्त करते. म्हणजे आपल्यावर असं नेहमी घरात आल्यावर बर्डन असल्यासारखं, तेवढं छान फील आपल्याला होणार नाही. तितकं उत्साही आपल्याला घरात आल्यावर वाटणार नाही. असं जर तुम्हाला जाणवत असेल, तर आजच तुम्ही दिवाळीच्या पार्श्वभूमीवर खास करून घरातील या वस्तूंना
ज्या तुमच्या आत्ता कामाच्या नाहीयेत आणि ज्यांना तुम्ही खूप कधीतरी वापरतात, अशा ज्या वस्तू असतील, त्यांना प्रेमाने रिलीज करा, त्यांना प्रेमाने सोडून द्या. त्या वस्तूंना सपोज आज माझ्याकडे हा माईक आहे, याची आत्ता मला काही गरज नाहीये. आणि मला ह्या एनर्जीला माझ्या घराच्या बाहेर काढायचंय, तर ते काढताना तिला कशाप्रकारे काढायचं, हे बघा नक्की. त्या वस्तूवर या पद्धतीने हात ठेवा आणि त्या वस्तूला सांगा, "थँक तू माझी आजपर्यंत खूप मदत केलीस. मला तू खूप कामात आलीस. त्यासाठी मी तुझी खरंच मनापासून आभार मानते आणि तू मला केलेल्या मदतीसाठी मी तुझी नेहमी ऋणी राहील. मला आजपर्यंत केलेल्या मदतीसाठी. आता तुझ्या ऊर्जेची गरज इतर कुणाला आहे, तर तुझी ही ऊर्जा मी इतरांपर्यंत पोहोचवत आहे. तू त्यांच्यापर्यंत जा आणि त्यांच्या आयुष्याला प्रकाशित कर." या पद्धतीने त्या वस्तूला बोलून ती एनर्जी दुसऱ्यांकडे पास ऑन करा किंवा मग तुम्ही त्या वस्तूची जर विल्हेवाट लावणार असेल, तर किंवा एखादी वस्तू असेल, जिच्याद्वारे तुमचं काहीतरी गडबड काम झालं असेल, म्हणजे त्या वस्तूमुळे अडथळे तुमच्या कामात आले असतील, तर त्या वस्तूला म्हणा, "तुझ्यामुळे माझ्या जीवनात जे काही अडथळे आले, त्यासाठी मी तुझी क्षमा मागते आणि तुला आज प्रेमाने आणि आदराने प्रकाशित करते आणि इतरांपर्यंत तुझी ऊर्जा पोहोचवते." असं म्हणून त्या वस्तूला, त्या घटकाला किंवा त्या कपड्यांना इतरांपर्यंत पोहोचवा किंवा तुम्हाला त्यांची ज्या पद्धतीने विल्हेवाट लावायची, त्या पद्धतीने तुम्ही त्यांची आभार व्यक्त करून, प्रेम देऊन, क्षमा मागून त्यांची विल्हेवाट लावा आणि घरात एक कोपरा मोकळा करा नवीन येणाऱ्या ऊर्जेसाठी. तुम्ही घरातली फिजिकल स्पेस मोकळी करताय, तर तुम्हाला जाणवेल की तुमची मेंटल स्पेसही मोकळी होते. मानसिकरित्याही तुम्ही खूप हलकं फील कराल. एकदा नक्की करून बघा या पद्धतीने घराची साफ-सफाई आणि हे सगळं करत असताना जेव्हा तुम्ही घराची साफ-सफाई करताय, तर प्रत्येक कोपरा साफ करताना म्हणा, त्या घराला सांगा की माय डिअर हाउस, माझ्या प्रिय घरा, तू आजपर्यंत मला दिलेल्या त्या सगळ्या पॉझिटिव्ह ऊर्जेसाठी मी तुझी मनापासून आभारी आहे, ऋणी आहे. थँक यू. आय लव्ह यू सो मच माय डिअर हाउस. मी माझं घर आणि मन शुद्ध करत आहे. या पद्धतीने त्या घराला सांगा, स्वतःच्या मनाला सांगा. अजून तुम्हाला जर वाटत असेल, की घरात अजूनही तुम्हाला छान साफ-सफाई करताना कुठलं अफर्मेशन यूज करायचंय, होपोनोपोनो यूज करायची, तर कशी करायची? तुम्ही घराची साफ-सफाई करताना तुम्ही या पद्धतीने होपोनोपोनो म्हणू शकताय, की "माय डिअर हाउस, माझ्या प्रिय घरा, मला माफ कर, की कळत-नकळत मी तुझ्याविषयी काही चुकीचं बोललं असेल. मी कधीतरी मला माझ्या घरातला हा कोपरा आवडत नाही, तो कोपरा आवडत नाही किंवा ही सिस्टीम मला घरातली आवडत नाही, असं म्हणून मी कधी तुझा अपमान केला असेल, तर आय एम रिअली व्हेरी सॉरी. कृपया मला माफ कर. कृपया मला क्षमा कर, की मी तुझ्याविषयी इतकं नकारात्मक बोलली आणि माझ्याच घरात मीच नकारात्मक ऊर्जा क्रिएट केली. त्यासाठी कृपया मला क्षमा कर. सो मच माय डिअर हाउस. मी तुझी खरंच मनापासून आभारी आहे, कृतज्ञ आहे, की तू आजपर्यंत मला भरभरून सकारात्मक ऊर्जा दिली आहेस. तू मला आजपर्यंत सुरक्षित ठेवलं आहेस, त्यासाठी तुझी मनापासून आभारी आहे, की मला तुझ्या आतमध्ये आल्यावर खूप सुरक्षित, आनंदित आणि तितकंच कम्फर्टेबल फील होतं. त्यासाठी आय लव्ह यू सो मच माय डिअर हाउस. आय लव्ह यू सो मच. माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. तू जसा आहेस तसं मी तुला स्वीकारलं आहे. त्यासाठी अँड आय लव्ह यू सो मच माय डिअर हाउस. या पद्धतीने तुमच्या घराला प्रेम द्या. घरासाठी होपोनोपोनो प्रार्थना करा. सोबतच काही वस्तूंसोबत आपल्या आठवणी जोडलेल्या असतात. जसं की एखादा फोटो असेल, तर त्या फोटोसोबत किंवा एखादी वस्तू असेल, कोणीतरी आपल्याला प्रेमाने गिफ्ट केलेली असते आणि त्या वस्तूसोबतही आपल्या आठवणी जोडल्या गेलेल्या असतात. आपण ती वस्तू जेव्हा घराच्या बाहेर काढतो, आत्ता आपल्या वापरात नाही किंवा ती खराब झालेली आहे. पण ती कोणीतरी दिलेली म्हणून आपण सांभाळून ठेवतो. पण आता जसं की मी तुम्हाला सांगितलं, त्या वस्तूंमध्ये स्टॅग्नंट एनर्जी, साठवलेली ऊर्जा असते. त्यामुळे त्यांना बाहेर काढणं गरजेचं आहे. तुम्ही ते बाहेर काढताना जर तुम्हाला अपराधीपणाचा भाव वाटत असेल, तर त्या वस्तूची माफी मागा. आय एम रिअली व्हेरी सॉरी, की मला त्या व्यक्तीची माफी मागा, की तू मला खूप प्रेमाने ही वस्तू दिली होती.
तुझी आठवण म्हणून मी हिला आजपर्यंत आदराने आणि प्रेमाने जपलं. पण आज ह्या वस्तूला तितक्याच प्रेमाने आणि आदराने इतर कुणापर्यंत तरी पोहोचवणं किंवा माझ्या घरातनं ह्या स्टॅग्नंट एनर्जीला बाहेर काढणं खूप गरजेचं आहे. त्यासाठी प्लीज फॉरगिव्ह मी. मी खरंच कृपया मनापासून तुझी माफी मागते. मला माफ कर. त्या वस्तूला म्हणा, त्या व्यक्तीला म्हणा. मी थँक सो मच मला समजून घेण्यासाठी, मला सपोर्ट करण्यासाठी आणि माझ्यावर असंच नेहमी प्रेम करण्यासाठी थँक यू. आय लव्ह यू सो मच डिअर. त्या वस्तूला किंवा त्या व्यक्तीला म्हणा. ठीक आहे? या पद्धतीने नक्कीच तुम्ही दिवाळीची साफ-सफाई करून बघा. त्यात तुमच्या विचारांची, तुमच्या घराची संपूर्ण ऊर्जा चेंज झालेली, बदललेली तुम्ही अनुभवाल. आणि तुम्हाला जर या पद्धतीने हीलिंग करून, या पद्धतीने साफ-सफाई करून तुमच्या ऊर्जेत, तुमच्या विचारांमध्ये किंवा तुमच्या घराच्या एनर्जीमध्ये, ऊर्जेमध्ये बदल जाणवले, तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि या व्हिडिओच्या शेवटी मी काही अफर्मेशन तुम्हाला आता सांगते. ही अफर्मेशन्स तुम्ही तुमच्या घराची स्वच्छता करताना वापरू शकताय. ज्याप्रमाणे तुम्ही त्या प्रत्येक वस्तूला प्रेमाने मुक्त करत आहात, असं तुम्ही म्हणू शकताय. ज्यावेळेस तुम्ही एखादी गोष्ट घराच्या बाहेर काढणार आहात किंवा तुम्ही स्वतःला म्हणू शकताय, की मी माझं घर, माझं मन शुद्ध करत आहे. हे अफर्मेशन तुम्ही पूर्ण साफ-सफाईच्या वेळेस म्हणू शकताय. जेव्हा मी माझ्या घराचा एक-एक कोपरा क्लीन करते, शुद्ध करते, त्यावेळेस माझं मनही शुद्ध होत आहे. या पद्धतीने तुम्ही हे अफर्मेशन रिपीट करू शकताय. किंवा मग तुम्ही असं म्हणू शकताय, की माझ्या घरात आता नवीन ऊर्जा तितक्याच आदराने आणि प्रेमाने येत आहे. थँक सो मच डिअर युनिव्हर्स. इतकी समृद्धता माझ्या घरात घेऊन येण्यासाठी मी माझ्या सगळ्या जुन्या आठवणींना प्रेमाने सोडून दिलं आहे. आता नवीन आठवणी, नवीन ऊर्जा माझ्या घरात तितक्याच प्रेमाने येत आहे, तितक्याच आदराने येत आहे. त्यासाठी थँक सो मच डिअर युनिव्हर्स. आय लव्ह यू. माय डिअर होम, माय डिअर थिंग्स, आय एम सॉरी. प्लीज फॉरगिव्ह मी. थँक यू. आय लव्ह यू. जर तुम्हाला आजचा आपला हा व्हिडिओ आवडला असेल, तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा. जास्तीत जास्त तुमच्या मित्र-मैत्रिणी आणि फॅमिलीसोबत, कुटुंबियांसोबत हा व्हिडिओ शेअर करा. आणि अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला या रिलेटेड अजून डीप हीलिंग हवी असेल, तर नक्कीच आपलं DMHP सेशन तुम्ही जॉइन करू शकताय किंवा तुम्ही आपले फ्री सेशन्सही जॉइन करू शकताय, जे प्रत्येक रविवारी होत असतं. त्यासाठी तुम्हाला आपला WhatsApp ग्रुप जॉइन करावा लागेल. WhatsApp ग्रुप जॉइन करण्यासाठी त्या ग्रुपची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी दिलेली आहे आणि सोबतच DMHP प्रोग्राम जॉइन करण्यासाठी हवा असणारा WhatsApp नंबरही तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच नवीन सकारात्मक व माहितीपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद. आय एम सॉरी. प्लीज फॉरगिव्ह मी. थँक यू. आय लव्ह यू.